औचित्यवाडी. हा हा अगं ठीक आहे ना. ठीक आहे चल बघते मी. ठेवतो आता फोन. तयारी करू दे ना मला त्याची काहीतरी. लगेच कसं सांगू. हा ठीक आहे ठेव. भाई आता कसं करायचं. ओ दाजी इकडे या ना. हो इकडे द्या 2 मिनिटं. इकडे या सांगते तुम्हाला काय ते. काय म्हणते सुगंधा. काय दाजी तिकडूनच काय काय करता बसा. बोल ना आता. तुझा फोन चालू होता मी बघत होतो. तू फोन ठेवला म्हटलं चला. मी तुम्हाला आवाज दिला होता दाजी. बरं मी काय म्हणते ऐका ना. हा बोल ना. माझं एक काम होतं तुमच्याकडं. सांग ना. पण त्याच्यावर तुम्हाला डान्स येतो का. हा खरंच आहे. हा बार मध्ये नाचतो मी. अहो बार मध्ये कशाला. बार मध्ये डान्स नकोय मला. मग? लग्नामध्ये नाचायचंय. लग्नात पण नाचतो मी मित्रांच्या असं. अहो मला वरातीत नाही नाचायचं. मग अहो दाजी माझ्या मामाच बहिणीच्या पुरीचं लग्न आहे. बर. हा त्याच्यामध्ये संगीतचा कार्यक्रम आहे. अच्छा. आता ते नाही का सगळीकडे फॅट चालू आहे बघा ते. हा. संगीत मध्ये डान्स बिन्स करायचा. कपल डान्स आहे. बर 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 बर. तर मला आहे ना डान्स करता येत नाही. अच्छा असा. हा असा कशाला. मग तू आता कपल डान्स असा असतो का बरं दाजी. तू कोणत्या गाण्यावर नाचायचं आहे. ते नाही का. थांब मी नाचून दाखवू तुला कसा नाचल मी त्याच्यावर. दाखवा बरं. ये इकडे ये. राह इथं उभी. हा पुढे समोर ये. समोर नाही नाही, कशा इकडे इकडे सरक ना. हा 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 आणि मन गाणं. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारी माझा फोटो मग. अहो दाजी फोटो काढायचे नाही लोक मला तिथून खाली चपलीने आणतील. असा डान्स कुणी करतं का कपलला. जाऊ द्या राहू द्या तुम्ही काही डान्स नाचू नका. मी दुसरंच कुणाला तरी बघते. मग काय नाही आवडला तुला दाजीचा नाही डान्स? आवडला जा तुम्ही जाऊ द्या. ठीक आहे. नाहीला मदत करायला गेलो सुगंधाला. आज नाराज केला राव सुगंधाने दाजीला. ए ठीक आहे. काय वहिनी कोणाशी बोलतोय. तो नसेल नाही बोलत. बाईसाहेब नाही तरी कायला आले. अरे ऐक ना काय? माझं एक काम होतं तुझ्याकडं. माहित अरे तुझ्याकडे म्हणजे काय लई मोठं काम नव्हतं. पैसे नाही लागत मला. मग तुला डान्स करता येतो का रे. हा येतो ना. करून दाखव बरं. आपल्या वरातीला फेमस होता आपण. 4 वाजेपर्यंत डीजे हटत नव्हता. तुम्हाला माहिती का. वरातीला हा डान्स दाखव तू कसा करत होता. हे नुसता अशा टाळ्या काय वाजवतो. असा डान्स होता. अरे मला माझ्या मावस बहिणीच्या पुरीच्या लग्नाला जायचंय. हा तिथे ना ते संगीत मध्ये डान्स करायचा. कपल डान्स नवरा बायकोला आम्हाला. कपल डान्स म्हणजे ते नवरा. हा जो नवरा बायकोलाच कपल डान्स म्हणतात. असं आहे का. आणि तू नाचला का. अहं. ते दुसऱ्याकडेच नाचणाऱ्यांना म्हणतात. बार मध्ये नाचल्यासारखं वाटलं मला. वहिनी तुझ्याकडे येऊन मूर्खपणा केला मी. तिकडच कोणीतरी बघितलं असतं ते बरं झालं असतं. आमचा वरातीचा फेमस डान्स होता. तुम्हाला सांगतो 4 वाजेपर्यंत डीजे हटत नव्हता. वरातीमध्ये बाहेर जरा मी जरा नाचलो ना लोक हाणतील आम्हाला. मला ना चांगला स्टेप लागत होता काहीतरी. आता कुणाला म्हणू. चांगला स्टेप होले. आता माहिती येत होती मैत्रिणी नाही भरता. नाही तर सांगितलं असतं तुम्हाला. हा आहे ना कोण. आपले सदा भाऊ. खरंच होय. हा साधं बोल डान्स येतोय. डान्स म्हणजे त्यांचं नावच काढत. लेझिम डान्स म्हणजे येत नंबर. लेझिम डान्स म्हणजे कसा असतो तो. ते लेझिम डान्स माहित नाही तुम्हाला. अहो आपल्या गावातल्या आत्या पोरांनी त्यांना डान्स शिकवलाय. तुमच्यामुळं माहित जाऊ दे मी त्यांना जाऊन विचारते. तुझ्या नादी लागलं म्हणजे काय इथेच वेळ जाईल किती क. अहो तो डान्स शिकला असत्या. वतनदार बोला. काय करताय. आईला डायरेक्ट वतनदार. काय काम काढले. म्हणजे तुम्हाला लगेच कळालं भाऊ काहीतरी काम असणार आहे. खानदानी हुशार माणसं आहेत. घरच आमचं रईस आहे. सगळ्या गोष्टी समजत आहेत आम्हाला. कोणाला काय लागत आहे. तुम्ही असं बरं जाऊ द्या मी काय म्हणते. नाही बोल बोल बोल. मनात काही ठेवू नको. बोल. आपल्या गावात ते गणपती आणि देवी वगैरे नवरात्र तुम्हीच बसवतात ना. गणपतीची प्रतिष्ठापना आहे ना सार्वजनिक गणपतीची माझ्यापासूनच सुरू झाली. पुण्यात टिळकांनी केली. औचित्यवाडीत वतनदार. पहिला गणपती सार्वजनिक मी बसवला. खरंच होय. गणपती शपथ. हो ते ठीक आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही डान्स वगैरे करता ते लेझिम वगैरे येते तुम्हाला बसवता. मग तुम्ही लहान लहान पोरांना पण लेझिम शिकवता म्हणे. मग
आता पोरच काय बाया माणसं सुद्धा लिजिम ते ढोलपत का बघितले का नाही ढेपांग टिपांग ढिडिंग टिपांग हे बया वाजवत्यात. मग तुम्हाला लग्नामधला पण डान्स येत असेल? लग्नामधला हा. आमच्या लग्नात टायमाला लिजिमच होते. हे किसन नाना, हे खलिफा दादा असे घाम येऊस तर आहे ना ढोलन लिजिम. हो मला आहे ना ते डान्स शिकायचा आहे हा म्हणून मग मला आहे ना. अरे लय उत्तम. आमचा लेझिम डान्सनी आहे ना आरोग्य सुद्धा ठणठणीत. कमराचं दुखान नाही, कुठं ढेरी कोणाच्या अशी हांडेलवर तरंगत नाही, एकदम माणूस असा ठणठ. लेझिमन ढोल म्हणजे काय, तो काय महाराष्ट्राच्या मराठी माणसाची शान आहे. ढोल ताशा लेझिम. लग्नामध्ये लेझिमवर कसं नाचणार मी सांगा बरं? लग्नामध्ये लेझिमवर कशी नाचतात? तुम्ही करून दाखवा बरं मला डान्स एकदा. लेझिम डान्सवर नाचायचं सोपं आहे. कसं? असा लेझिम असतो, एक दांडी असती हा. आणि दुसरं लेझिम असं धरायचं. मग असं ते ढिपांग टिपांग असं चालायचं खाली असं आणि मग ती वर असा असा आणि मग असं वतनदार वतनदार राहू द्या राहू द्या राहू द्या. असं असतं ते. अहो लग्नामध्ये मला ते माझ्या मावस बहिणीच्या पुरीचं लग्न आहे, त्याच्यामुळे संगीतमध्ये नाही का ते कपल डान्स करतात हळदीच्या कार्यक्रमाला. हा. काय झालं सांग का सुगंध? तर त्याच्यामध्ये आम्हाला आले माझ्या लक्षात. त्याच्यामध्ये ती बाईक करीन अँकरिंग आणि मग ती गाणे आणि मग ते त्याच्यावर गाणे होणार. हा. काय झालं सांग का, आपले सर्वसामान्य माणसं आहेत ना मोठ्या व्यापाऱ्यांच्या लग्नात जायचे, त्यांना गावातले तालुक्यातले प्रतिष्ठित म्हणून बोलवायचे. मग ते बुफे खायला लागले. पाहिले त्यांनी लग्न, लोकांचे हळदीचे कार्यक्रम, गाणे. मग गावातल्यानी एखाद्या गाव पुढाऱ्यांनी 2 पैसे जादावाला त्यांनी चालू केलं गावात. मग त्यांनी ठेवले हळदीचे कार्यक्रम, मग त्यांनी ठेवले डान्स, पाणीपुरी, भेळ, वडे, आमकं तमकं. आता आहेत ना लोक वावरं इकून हळदीचे काम करायला लागलेत. डान्स होऊन ती कोरिओग्राफर 25,000 मागत आहेत. हे नात कशाला डान्स अँड बिन्स? अहो मग मी म्हणून तुम्हाला विचारलं. ते बाकीचं मला माहित नाही. आम्हाला कपल डान्स करायचं तुम्हाला येतो का शिकवता? तुला फुकटात शिकायचं आहे. हा तुम्ही शिकून द्या मला मला. लेझिम डान्स येतो. मला हे लेझिम डान्स नाही करायचा. तुम्ही मला मग दुसरा डान्स नाही जमत मला. मला कशाला लेझिम जमत नाही. मला वाटलं तुम्हाला डान्स येत असं. नाही नाही. मी ढोल वाजितो. राहू द्या सगळं. मी काय सांगते, एवढं लांब उन्हाचं मी इथं आले, मला वाटलं हे तरी चांगला डान्स शिकवतील. म्हटलं आता मी मस्तपैकी संगीतमध्ये 2 जण नवरा बायको नाचू. काय खरंय वतनदार सदा भाऊ, तुमचं काही खरं नाही. डान्स लय अवघड आहे. करा. अय, असं वागता येईन का हिला? काही याला येत नाही त्याला येत नाही. आता मला कोण डान्स शिकवण, काय गणगण चालली काय माहिती. सुगंधा काय काय बडबड चालली? हा माझी का? हा अहो मला आहे ना ते मावस बहिणीच्या पुरीचं लग्न आहे. कधी? आता आहे 8 दिवसांनी. जाणार आहे मग तू? जाणार म्हणजे जावंच लागणार. मावस बहिणीच्या पुरीचं काय आणि माझ्या पुरीचं काय सारखंच झालं ना. होय. मग गाव सगळं सोनं सोनं होईन बाबा. हो ते नका सांगू गड्या मला. मी परत येणारच आहे गावामध्ये. अहो तिथे आहे ना संगीतमध्ये आम्हाला डान्स करायचा आहे, कपल डान्स. काय सांगती? हा. रमेश पण येणार आहे? मग येणार आहे का म्हणजे यावंच लागणार आहे त्यांना. त्यांनी तर 4 दिवसाच्या सुट्ट्या टाकलेल्या आहे. आम्ही डायरेक्ट तुम्हाला माहिती का संगीतच्या आदल्या दिवशी जाणार आहे मुक्कामी. होय. हा लग्न आल्यावर 2 दिवसांनी येणार आहे. भारीच असतं नाव कार्यक्रम. ऐका ना, काय झालं? ते त्या डान्स करायला आहे ना मला डान्सच येत नाही. तर कसं करू आता? गावामध्ये मी 2-3 जणांना विचारलं, ते सदा भाऊंना विचारलं, त्यांना पण येत नाही. आता काहीच करावं तेच कळत नाही. सदा भाऊ डान्स येत नाही? नाही ना. बसतात ना लेझिम ढोलपत वगैरे लय बसत ते. अहो पण ते लेझिम म्हणते कपल डान्स मध्ये लेझिम खेळता का? अरे हा ते खरंच. आपला डीजे बी नाचतो बरं का आपला. अहो तो वरातीमध्ये असं नाचत होता. तसं नाचल्यावर लोक मला हाणायचे नाही तिथं. ते खरंच राव. मग तू काय टेन्शन घेते मग? मग मला कोण शिकवणार आता? तुम्हाला येतं का? मी आहे ना श्याम सुंदर म्हणतात मला. असा सुंदर नाच शिकवतो ना तुला. श्यामराव तुम्हाला डान्स करता येतोय? येतो येतो. अरे मोर काय नाचन, असा हा श्याम सुंदर नाचतो. खरंच होय? मग मग मला शिकवा ना इथं. चला. इथं कुठं? का बरं? घरी जाऊ, स्टेप असतात त्याच्या, व्यवस्थित गाणं निवडू. तुमचं म्हणजे कसं ना संगीत रजनी अशी झाली पाहिजे ना. खरंच ना बाई, आमचा नंबर आला पाहिजे. देव कोणी सरले पाहिजे लोक. तुमच्याकडे बघितलं पाहिजे.
खरंच आहे. विषय का चला मग लगेच मला लगेच चल घरी न तुला शिकितो ऐक ना तू आहे ना ते गाणं म्हणजे ते लाल बांगड्या ते नको आता ट्रेन नाही राहिला तो. मग आता काय घ्यायचं? आपण नवीन गाणं घेऊ. कसं आहे माहिती का रमेशला पण जास्त स्टेप जमणार नाही तो तिकडं इथं प्रॅक्टिसला नाहीये त्यामुळे कसं तू गाण्यावर तुझ्या बरोबर जरी पाहून केलं तरी जमलं पाहिजे असं घेऊ आपण गाणं. बरोबर. मग कोणतं गाणं घ्यायचं? तुझ्या रूपाने वेळ लागला ते सुद्धा ट्रेंडिंगला आहे हा ते गाणं पण छान आहे ना. आणि सोपं एकदम तुला सांगतो. पण मग तुम्हाला डान्स जमतो का चांगला? अरे तू येडी काय तुला माहित नाही का आपला डान्स? मग सांगा बरं. हे बघ तुला सांगतो असं ते तुझ्या रूपानं वेळ लागल तुझ्या रूपानं वेळ लागल तुझ्या त्या सांगतो मी गाणं मला येत नाही लवकर. हे बघ. हा असं आहे ते. तुझ्या रूपानं वेळ लागल तुझ्या रूप असं घे ना अगं मला ग वेळ लागल. तुम्ही असं उलट पालट कशाला म्हणता परत पहिल्यापासून? तुझ्या रूपानं वेळ लागल म्हण ना आता गाणं. मीच म्हणू का? मग तुला येतं ना. गाणं तुम्ही सजेस्ट केलं होतं ना पहिल्यापासून घेऊ आपण. चला. तुझ्या रूपानं वेळ लागल तुझ्या रूपानं वेळ लागल असं. वेड 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 वेड. हा आता जमन मला एवढं. सोपं एकदम असंच करायचं. तुम्हाला एवढं गाण्याचे स्टेप कसं काय माहिती हो? पण मी रील पाहत असतो ना आणि लहानपणापासून मला लय आवड. मी गॅदरिंग म्हणू नको लग्न परत तुला सांगतो हळदीला एक नंबर असतो खरंच आपला. होय. तू जर हा डान्स स्टेप बरोबर केला ना पहिला नंबर तुमचाच. पुढची स्टेप आता आधी हे बघ आधी तू याची प्रॅक्टिस कर आता. हा मग राहिलेलं उद्या मला बी काम आहे थोडे दुकानात थांबावं लागेल ना. बरं झालं भाऊ शामराव तुम्ही आले नाही तर मला ही अशी स्टेप आणि अशी तर जमलीच नसती. काय हा, सांगू? मग. तुम्ही सांगितल्यावर मला जमली. तू प्रॅक्टिस कर तशीच बरोबर. चालेल, रूपाचं चालेल. वेळ लागलं परत हे असं 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 आणि ठीक परत आहे, खाली वेळ 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 असं 3 वेळा चालेल. काउंट करायचं 1 2 3 1 2 3 1 2 अहो, 3. काही चुकलं तर मी तुम्हाला परत व्हिडिओ कॉल करून दाखवलं नाही विषयच नाही. हा मी तुला चालतंय. सांगतो ना सगळं. मी येऊ का आता? हा पण मग लवकर या दुसरी स्टेप सांगायला. येणार ना मी. तुझी पूर्ण झाली की मला सांग फक्त ही. बर हा? येतो मी आता काम करतो. थँक्यू बरं का शामराव. अरे एवढं काय ते थँक्यू. आणखीन एकदा 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 एकदा. बरं घे बरं शेवटचं बरं का आता तुझी हा त्या रूपानं वेड लागल मला तुझं ग वेड लागल वेड 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 जमलं जमलं तुला विषयच नाही पहिला नंबर तुझा चालेल, आता. चला. हा. आता काय मजाच येणार आहे आता. विषय काही बरं तू तेवढं पूर्ण करीत हा, राहा चालेल. पुढचं शिकवत तुला बरं बरं का चालतं, ये चालतं. तुम्ही. हा कसं होतं तुझ्या रूपात हा तसं तसं एकदम बरोबर एकदम बरोबर. तुझ्या रूपाचं वेड लागलं तुझ्या रूपाचं वेड लागलं. हो ना. हा बोला ना वतनदार. काय गोगल बेगल ते दाढी अशी कम अर्धीच कट केली. जरा नीट राहा. सासरवाडीला आलेले आहे तुम्ही. अहो वतनदार आहे ग्रामीण भाग आहे तुम्हाला शहरातली स्टाईल काय माहिती असणार आहे. शहरात गेल्यावर ना अशी करायची तिला इकडे एक कट मारायचा खालून 2-4 तलवारी घालायच्या दाढीत. इथं आल्यावर गाव कसं आहे देश तैसा वेश. गुजरातला गेलं ना ओरफाडी साडी नेस. आपल्याकडे असा पदर तिकडं असा. गाव आणि शहर आहे ना शहरात स्टाईलनी राहायचं. वतनदार, काय चाललंय शहराचं? धोतर घालायचं का धोतर घालायचं का गावात धोतर घालितो का आम्ही हे अशा दाड्या सकाळी सकाळी तुम्ही झोपूस तर गोगल राव शामराव. गॉगल घातला आता मला सांगा ते म्हणता गावात आले जैसा देश वैसा बेस. आता गावातले लोक पांढरे कपडे घालतात कोणी धोतर घालतं मग आता हे कपडे बदलून मी काय पायजामा घालायचा का. आम्ही दाजी, तुम्हाला राहू द्या आणि वतनदार घरानं तुमचं बी राहू द्या. तुम्ही ना नुसतं लोकायला शिकायलाच येत कसं राहायचं आणि जायचा देश आणि व्हायचा बेस. हा. हो हे आपला महिला तुमच्याकडे अपेक्षेने आली होती. हा तुम्ही तिची- आपला महिला आपली सुगंधा तुमच्याकडे आपला- डान्स स्टेप शिकायसाठी आली तुमच्याकडे आणि तुम्ही तिची इच्छा पूर्ण नाही करू शकले. काय करायचं सांगा बरं वतनदार घरात तुमचं आणि इथं मोठ्या मोठ्या गप्पा आणता. अरे मी शिकवलं ना तिला गाणं काय तुम्ही नाचून दाखवलं शिकवलं तिला ती नाही मला आवडला म्हणली dance माझा. काय तुमचे दाजी काय नाचते नाचायच्या पायाच्या आधी ढेरी झालं ती गाता गाता. हा? काय उपयोग आहे तुमचा? आता केलं तुम्ही? मी तू म्हणतो ती आपला महिला आलती बारीक पखवादावणी पाहिजे ते ताबला झाला. मी जिम शिकित होतो असं नासन वागता येईन का तिला तुम्ही तिथं जा. तब्येत लागत असली हा, फ्लेक्झिबल. तुम्ही आहे ना तिथंच अडकले. हा. आपला ढोलन ताशान लेझिम. अहो आता डान्स कसे निघाले हा. कपल डान्स शिकायचा होता तिला. हा. मस्तपैकी हातात हात घेऊन जरा फिरून डान्स बिन करायला शिकायचा ना तिला आणि तिच्या नवऱ्याला जरा संगीत रचनेमध्ये भाग घ्यायचा होता. तू शिकवला. शिकवला हा. शिकून आलो. अरे प्रभू अशी- देवा. अशी खुश झाली सांगतो सदा नाही 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 तू तर ते प्रभू देवाच्या पुढला डान्स आहे रे बाबा. तुला लयचा अंग वळात ह्यो त्यो मानो असलाय तो आता मुकाबला
एकदम मी डान्स तिला दाखवला बार मध्ये मी कसा नाचतो आपला नाही, आपला असा आहे हो, रानमेवा डान्स, त्याचा प्रभुदेव डान्स होता. अहो दाजी तुमचे डान्स म्हणजे कसे होते ते माझा होता, ते माझा होता. ती ते गुलाबी साडीचं गाणं बोलले तिला असं नाचून दाखवलं. काय नाच नाही काय पतंग उडीले झाले ती बोलली, नाच तुम्ही कसा कसं शिकला नाचता? आपण साधा ती भाऊ दाखवलं बार मध्ये मी असं तुझ्या नाचतो रूपाचं म्हणून. वेड लागले आयो. तुझ्या रूपाचं वेड लागले बाई मला गे वेड लागले बघा, आयो, वेड वेड माझा वेड नवरा. असं शिकून आलोय मी. नाही नाही तसं म्हणजे तुझा स्वभावच असा आहे, तिच्याच काय तुला आहे ना कोणी बी धरून आणली तर तिच्या रूपाचं येड तुला लागतच. साधा भाऊ रूपाचं वेड नाहीये गाणं आहे. अरे ती गाणं नंतर आलं, तुझ्याकडे बघूनच गाणं आहे ना सुचलंय कवीला. तुला आहे ना तू याडा होतो ना, कोणी दिसली का याड, ही दिसली का याड. हे असं आहे तुमचं चांगलं सांगायला आलोय मी नाव ठेवतोय तू सुगंधा सांगायला तुम्हाला. आला का जाळायला आला आम्हाला, आम्हाला खुन्ना द्यायला आला. तुम्हाला नाचता येत नाही, तू ते एकदम मोठा कोरिओग्राफर झाला आता. नाचा आहे, नाचा. तुम्हाला काय म्हणत ते म्हणा, मी नाच तुम्हाला आहे सांगितलं माझा. उगा तुमच्या नावाची ठ्या बोंबलत होती सुगंधा म्हणून आलो ते दाजीची ढेरी चालली आणि ते काय ते सदा भाऊचं काय आम्ही काय पैसे घेतले का काय तिच्याकडून डान्स शिकवायचे. दाजी हा लयच आपली चव काढून गेला येऊन. हे तो एकदम अट्टल डान्सरच आहे, जस काय डिस्को डान्सर मध्ये दाखवा ना झटका त्याला वतनदार त्याला घराण्याचा. असा झटका दाखवतो ना असा मुरगाळीतो, उभा नाही राहता आला पाहिजे त्याला. जोर का झटका धीरे से लगा. धीरेशे नाही, धीरेशे झटका धीरेने देतो. हा चला अयो अयो काय सुगंधा किती फोन करेल तू, काय झालं? अहो शामराव, मी तुम्हाला एवढे फोन केले, एखादा फोन तर उचलायचा ना. केव्हाची वाट बघते मी. चला लवकर मला दुसरी स्टेप सांगा, चला पटकन. अगं फोन करायची परिस्थिती राहायला पाहिजे. अख्ख्या माया जीवाचा मुरगळा झालाय सगळा. जीवाचा मुरगळा म्हणजे काय झालं? अगं रस्त्यात तिथं काय खड्डं होतं का काय होतं काय माहिती, पायच गेला माझा भराभरा सुजलाय सगळा. तुला माहिती का मुरगळा झाला सगळा. हे काय अयो, उभाच राहता येणार मला, बळच चालत तुझ्यापर्यंत म्हणलं तुला आता निरोप द्यावा. ह्याच्या पुढे मला काही स्टेप शिकता येणार नाही बघ तुला आता. अहो माझा माझा डान्स तुलाच करावं लागेल बघ, बघून आता. ही आता काय डोक्याला ताण झाला हा. ताण म्हणजे आता मोठा ताण झाला का माया डोक्याला, तर काय बाबा चालता येईना मला, अरे मुरगळून झाला. तुम्हाला खाली बघून चालता येत नव्हतं का? हाय का रस्त्याने कुठं असं खाली बघून चालतं का माणूस, मग? समोर पाहून चालतं ना. अहो समोर पण तुम्हाला एवढं मोठं खड्डा दिसला नाही का पाय जाऊस तर. माझा डान्स झाल्यानंतर पडले असते बरं झालं असतं ना. नेमकं त्या रस्त्यात हे ना असं दिसलंच नाही, कोणतरी गवत बिवत टाकलेलं होतं काही आणि ते गवताच्या खाली खड्डं होतं. जसा पाय पडला तसाच मुरगाळला. आता काय करू मग मी? आता तुझं तू बघ भाऊ, आता मला तर काही शक्य नाही बघ. हा ना जाऊ का मी? हा जरा आराम करतो मी. अयो बाबू, अयो बाबू.